बोला ना, तुम्ही मांडा तुम्ही त्याच्यात. नाही नाही नाही, पण अविनाश अभ्यंकरांना बोलायचं आहे. सतीश पाटील की आपल्याला बोलायचं आहे का? मग अविनाश अभ्यंकरांना बोलू द्या ना आधी. मग बोला ना तुम्ही, ज्यांना बोलायचं त्यांनी बोला. फक्त जेव्हा पास व्हायची वेळ येईल तेव्हा ते विधेयक. नाही, उद्या 10ला जमणार नाहीये, कारण आपला उद्या कार्यक्रम आहे. गडकरी साहेब येणार आहेत. उद्या 11 वाजता तर रेग्युलर हाऊस घ्यायला लागेल. अहो बरोबर आहे खडसे साहेब, पण आता ती तुम्ही होता कुठे सभागृहात? मी केव्हाचा चालू आहे माझा हा लाईट जो आहे ना तो केव्हाचा चालू आहे, पण ते सुधारणा आधी घेतली पाहिजे, नंतर बाकीचं मी असलं सतीश पाहिजे ना. पाटलांना म्हटलं तुमची माझी सुधारणा आहे. हो, मी या बाजूला बघून सगळ्यांना उद्देशून म्हटलं या की पुढे तुम्ही सुधारणा घ्या. डाव्या बाजूच्या ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांची, ते जर का कोणी उभंच राहिलं नाही तर आम्ही काय करणार? तुम्ही कधी हात वर केला नाही? ते जर अभ्यंकरांना बोलायचं तर त्यांना ज्यांना सभासदांना बोलू द्या ना. नंतर मागे घ्यायची की नाही तर आधीच घ्यायला पाहिजे होती. मी तर प्रत्येक बिलानंतर विनंती करते पाठी घ्या म्हणून. आता परब साहेब त्यांना बोलू दे का त्यांना बसवायचं? आपल्याला माहिती आहे 260चा प्रस्ताव अजून सत्ताधाऱ्यांचा झालेला आहे, विरोधी पक्षाचा अजून बाकी आहे. उद्या अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. आता एकच आठवडा अधिवेशन राहिलेलं आहे. आता ह्याच्यातले 2 प्रस्ताव विरोधी पक्षाचे होते. आता 2 प्रस्ताव विरोधी पक्षाचे ते आपण सभापतींशी चर्चा करून हे 2 प्रस्ताव एकत्र करून त्याच्यावरती चर्चा घ्यायची. पण त्या चर्चेला 260च्या चर्चेला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. अंतिम आठवडा प्रस्ताव हे तर आमचं प्रमुख शस्त्र आहे. आणि त्याच्यामुळे उद्याच्या दिवसामध्ये 260 आणखी अंतिम आठवडा प्रस्तावाला जास्तीत जास्त वेळ मिळावा. तो संध्याकाळी जर आपण ठेवला तर नंतर मग काही होत नाही. आणि परवाच्या दिवशी अशा सूचना आहेत की दुपारी 3 वाजेपर्यंत अधिवेशन संपवावं. त्याच्यामुळे आमचे 2 मधनं पण प्रस्ताव लॅप्स होऊ नये याच्यासाठी आपण जरा सभापतींशी चर्चा विनिमय करून आम्हाला अवगत करावं नेमकं काय ठरतंय ते. आपण मी सभापती महोदयांशी चर्चा करते, परंतु एक असं आहे की आता विधेयक झाल्यावर आपल्याला सरकार पक्षाला माझी विनंती राहील की त्यांना 260 तुम्हाला सुरू करायचं असेल तर आपण उशिरापर्यंत सभागृह चालवू ना. असं काही नाही, कारण आपण काल विधानसभा रात्री 1 पर्यंत चालली. आपलं सभागृह काल आपलं 7ला संपलं. आज सुद्धा सुरू करता येईल 260ची तुमची तयारी असेल तर. आपण सरकार मग हा बिलं झाली की त्याच्यानंतर सुरू करू. नाही पहिला नाही, आता असं नाही करायचं, विधेयक करून घ्या. मध्ये एक अडचण सांगतो तुम्हाला. आज जर 260चा प्रस्ताव आपण सुरू केला, आम्हाला करायला हरकत नाही. मग हा 260चा प्रस्तावामधले जे विषय ते आज पूर्ण 260च चालेल. कारण उद्या आता आम्हाला जी काही माहिती मिळते की उद्या परत आमचा अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. त्याच्यामुळे जर क्लब केला तर तो सोयीचा राहील. सगळ्यांना एकदम बोलायला मिळेल. 2 दिवस आहेत मग बोलायला मिळेल. आज जर बोललो तर मग याच 260 वरती उद्या कंटिन्युएशन मध्ये जाईल. कारण मग हा प्रस्ताव जर आम्ही चर्चा सुरू केली तर पहिला वक्ता किमान तास 1.5 तास जर बोला किंवा 1 तास बोलला तर मग हा अंतिम आपला जो प्रस्ताव आहे तो पूर्ण कंटिन्यू. कारण अंतिम आठवडा आज क्लब करू शकत नाही, कारण तो मी आज दिला तो उद्या येणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण चर्चा करून निर्णय घ्या. आम्हाला कळवा. आमची आजची पण तयारी आहे. पण 260 आज जर सुरू केला तर मग दोन्ही प्रस्ताव क्लब करता येणार नाही. तेव्हा परब साहेब तुम्हाला सोल्युशन, प्रश्न पण माहिती आणि सोल्युशन पण माहिती आहे, बरोबर? तर त्याच्यामुळे आता तुमच्या मताने जाऊ आपण. सभापती येतील काही मिनिटामध्येच इथे, पण तरी तुमचा प्रस्ताव योग्य आहे. तुम्ही 260 आणि अंतिम आठवडा उद्या प्रस्ताव क्लब करा. आणि प्रश्नोत्तरं झाली की आता बघा लक्षवेधी आपल्या असतात. लक्षवेधीवरती पण सगळ्या आमदारांचा प्रचंड त्यांची मनात अस्वस्थता असते. झाली नाही लक्षवेधी तर आमच्याचवर रागवतात, निघून जातात कामकाजाच्या मध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की लक्षवेधी उद्या झाल्यानंतर आपण 4च्या आतमध्ये अंतिम काय ताई आता घालून तुम्ही बसून पण बोलताय सत्ताधारी. मग लक्षवेधी झाल्या की त्याच्यानंतर आपण अंतिम आठवडा प्रस्ताव लगेच सुरू करू. आणि काही विधेयकं काय असतील ती पण उद्या घ्यायला लागतील आपल्याला. त्याच्यामध्ये जे आहे ते माझं पूर्ण झाल्यावर बोला. आता बोला काय विषय काय झाला इथे की अंतिम आठवडा प्रस्ताव आणि हे उद्या सत्ताधारी म्हणजे कसं वेळेचं कसं करणार. तर तुमचेच हे दोन्ही प्रस्ताव तर उद्या क्लब करावे असं अनिल परबांनी मांडला आता. तर सभापती अंतिम निर्णय त्याच्यात घेतील काय जो आहे तो. पक्षाचा 260 ज्यावेळी होता त्यावेळी तो ताबडतोब चालू झाला. आमच्या 260च्या वेळी मात्र दिवसभर कामकाज लांबत गेलं.
मी कुणावर आरोप करत नाही, परंतु सत्ताधारीचा 260 बरोबर टाइमवर चालू झाला, हे बरोबर नाही ना. हे पण मग काय त्या बरोबर आहे दिवसाच्या कामकाजाचं नियोजन व्हायला पाहिजे ना. आमचं जे आयुध आहे आमच्या हातामध्ये 260 आणि अंतिम आठवडा, तर त्याचं नियोजन व्हायला पाहिजे. आता 7 वाजले. हे पहा आणि माननीय मग उद्या जर तुम्ही दोन्ही क्लब करणार असलं तर प्रश्नोत्तरच्या नंतर लगेच करा, लक्षवेधी मागे ठेवा. मग लक्षवेधी ज्यांच्या लागतात ना ते नाही नाही, असं सभासदांचा नाराजी सभापती होते ना. आज आम्ही त्याचा विचार केलाच ना. आज काल आम्ही बसलो, काल सुद्धा 7 वाजले. 260 आज करायचं म्हणून काल ठरला आमचा. मग आम्हाला जर अधिकार नसेल तर 260 देण्याला अर्थच राहत नाही ना विरोधी पक्षाचा. लक्षवेधी खाली पण काल नाही पण मी तुम्हाला सांगते ना की आज आपण उशिरापर्यंत चालू आहे हाऊस. तर काल तर तुम्ही म्हणता काल 7 वाजले तर काय आपण आज 1 वाजेपर्यंत बसूया, 12 वाजेपर्यंत बसूया, मला आमची हरकत नाहीये. हे पहा असं आहे, पहिली गोष्ट विधेयकांवरती आपण जे काही बोललो तर विधेयकांसारखं ज्यांना जे काही पाहिजे होतं ते बोलायला मिळालं का नाही मिळालं तुम्ही मला सांगा. मिळालं, मग आता इथून बोलताय तुम्ही तरी कधीतरी कबूल करा, तो तुमचा अधिकार आहे, मी काही त्याच्यात म्हणत नाही. मग आपण विधेयकांवर व्यवस्थित सविस्तर चर्चा केली तर मग बाकीचं कामकाज आपल्याला काही प्रमाणात लक्षवेधी जे आहेत त्या घेत असताना मी सांगितलं की फक्त एकच सदस्याला बोलायला देणार. त्या आपल्या लक्षवेधी बऱ्यापैकी संपल्या, तरी एक लक्षवेधीचे सदस्य बाहेर गेले होते आणि त्याला मंत्री होते, पण त्यांना म्हणणं होतं की विधेयक थांबवून माझी लक्षवेधी घ्या, मग ती घेता आली नाही म्हणून ते रागवून गेले. असं रागवायला लागलं प्रत्येक बाबतीत तर कसं काय काम करणार. म्हणून मला असं वाटतं की इथे नाही, लक्षवेधीचा निर्णय जो आहे लगेच घ्यायचा की नाही ते माननीय सभापतींना घेऊ दे, आणि त्यातून उद्या सगळे सदस्य म्हणाले की आमची लक्षवेधी असली तरी सुद्धा विरोधी पक्षाचा अंतिम आठवडा प्रस्ताव लगेच प्रश्नोत्तरानंतर घ्या, तर आपण तसा घेऊ. पण नाहीतर लक्षवेधी 1 तासात संपवून तुमच्या 4च्या आत आपण सुरू करू ना. नाही आम्ही ती आमची जबाबदारी आहे ना, आमची जबाबदारी आहे. तुमच्या तशी मागणी असेल तर सांगा तुम्ही, माझा प्रश्न नाही. सभागृहाची वेळ आता मी वाढवते. पहिली गोष्ट कितीपर्यंत वाढवू सांगा, 12 पर्यंत वाढवू, काम संपेपर्यंत, ठीक आहे. आणि बोलायला दिलं नाही असं नाही म्हणायचं, कारण तुमचं बोलणं फार महत्वाचं आहे, सगळं येते ना रेकॉर्डवरती, चांगलं काम चाललंय तुमचं, असं कोण म्हणणार नाही की विरोधी पक्षाने काही केलं नाही. कामकाज संपेपर्यंत वाढवलं. कोण आता राहिले आता? खडसे साहेब नाही, तुम्हाला बोलायचं काय? हा बा, मग तुमच्या मग अभ्यंकरांना अन्याय झाला, बोला अभ्यंकर, चला. आता त्यांचे होऊ दे, ते उभे आहेत ना, त्याच्यानंतर सूचना ऐकते मी, ऐकते. आता ते 2 माझ्या काही शंका आहेत. केव्हा होईल विरोधी पक्षाचा? त्यापेक्षा आत्ताच सर्व कामकाज थांबवा, विरोधी पक्षाच्या प्रस्तावाला सुरुवात करा, उद्या ऑनलाईन राहतील बाकीचे. विधेयक अर्धवट दोन्ही, ती विधेयक पूर्ण करून घ्या ना. विधेयक 15 मिनिटात संपणार आहेत. नाही, एक विधेयक आहे हे पूर्ण करून टाका ना, अर्धवट थोडे पण ठेवायचं विधेयक आहे. आहेत ना, झाली. पण त्यानंतर मग विरोधी पक्षाला न्याय आहे की नाही? अख्ख्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाचा एकही प्रस्ताव नाही, हे काही बरोबर नाही आहे. तुमच्या मनमाजीवर, तुमच्या मर्जीप्रमाणे नाही चालणार सारं. आणि पक्षाचा 260चा प्रस्ताव आहे, त्या दोघांना एकत्रित करून देखील आम्ही उत्तर देऊ शकतो हे म्हटलं होतं. आता काय झालं, सभागृहाच्या काली चर्चेमध्ये एक सदस्य बोलणार होता, मग 2, मग 4, मग 8, 10. आपण प्रत्येकाला कोणाला इंटरप्ट केलं नाही, प्रत्येकाला पूर्ण वेळ दिली. त्यामुळे चर्चेला जर आपण मर्यादा ठरवली नाही तर मग आपल्या सर्व चर्चा, सर्व विषय मार्गी लागणार नाही. मंत्री महोदय, विधेयकाला आपण मर्यादा घालत नाही, नाही. म्हणून नाही, आपण even तो गोष्ट 260च्या पाहिली. चर्चेमध्ये तर ते देखील पण तुम्हाला मान्य नाही. 260च्या चर्चेमध्ये देखील सत्ताधारी पक्षाला काल आपण थांबवलं नाही. आणि त्यामुळे माझी विनंती आहे की आता जे कार्यक्रम सुरू आहे, नाही असं मान्य नाही केलेलं सत्ताधाऱ्यांनी की नाही, मी पण होते ना, मी पण मीटिंग मध्ये होते, मला माहितीये काय झालं ते. नाही पण आता हे विधेयक पूर्ण करा ना, आता काय. नाही ते मी सांगितलं ना इकडून की मर्यादा घालता येणार नाही म्हणून, मग झालं ना, मग बसा खाली आता. आणि उद्या दोन्ही क्लब करायचं का काय आपण सभापतीशी बोलून ठरवू. आता कोणी सूचना कृपा करून करू नका. अभ्यंकर बोलायचं आहे तुम्हाला, मग उभे राहा, चला बोलायचं. माहिती आहे, पण तोपर्यंत मला चालवायला पाहिजे ना.